नमस्कार, आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीची मटार पनीर धाबा स्टाईल भाजी। अगदी दिसायला देखणी आणि चवीला एकदम टेस्टी अशी भाजी आहे ही। त्यासाठी आपण पॅनमध्ये कांद्याच्या सहाय्याने पनीर तेल लावून घेतलेलं आहे आणि पनीर ब्राउन करून घेतलेले आहेत। त्यानंतर कांदा घातलेला आहे, तो ब्राउन झाल्यानंतर थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तो आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। टोमॅटोची बारीक प्युरी करायची आहे। इकडे तोपर्यंत गॅसवर पॅन ठेवून तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकायचे, आलं लसूण पेस्ट घालायची आहे। त्यानंतर आपल्याला 2 हिरव्या मिरच्या त्यामध्ये घालायच्या आहेत आणि कांदा जो बारीक केलेला होता तो घालायचा आहे। हळद घालायची, हिंग, लाल तिखट पावडर, धना पावडर आणि गरम मसाला। त्यानंतर 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे आणि काजूची पेस्ट थोडीशी घातलेली आहे आणि हे छान मिक्स करायचं आहे। आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये, कारण खाली मसाले जळू नयेत आणि खाली कढईला चिटकू नयेत म्हणून। छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे, कस्तुरी मेथी घालायची आहे। ही पण छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोची जी प्युरी करून ठेवली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे। 10 मिनिटं हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहेत आणि मटार चांगले शिजण्यासाठी परत आपल्याला 5 मिनिटं हे बारीक मंद गॅसवर वाफवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे, थोडंसं मीडियम पाणी घालायचं आहे, कोमट पाणी घातलेलं आहे मी। त्यानंतर कोथिंबीर घालून परत आपण 5 मिनिटं याला उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे। उकळी आल्यानंतर त्यामध्ये पनीर आपल्याला सोडायचे आहेत। आपण जे ब्राउन करून घेतले होते ते पनीर सोडायचे आहेत आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही भाजी गरमागरम किती छान दिसते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।